प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, निरोगी आयुष्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे तर जीवनाला अर्थ देणारी जाणीव असणे. मित्रो, आज आपण ज्या विषयावर संवाद साधणार आहोत तो केवळ वैद्यकीय नाही, तो मानवी मूल्यांचा, मानवी संवेदनांचा, मानवी जाणीवेचा, करुणेचा आणि जीवनोत्तर जगण्याच्या आशेचा विषय आहे. मित्रो, आपल्या जाणकार प्रेक्षकांनी आजचा विषय समजूनच घेतला असेल, जाणलंच असेल. आजचा विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे आयुष सह आरोग्य आणि अवयवदान. आयुष सह आरोग्य आणि अवयवदान. मित्रो, जिथे प्राचीन भारतीय जीवनशैली आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान यांचा मिलाप होतो ते एकमेकांना पूरक ठरतात आणि एका जीवनाचा शेवट हा अनेक जीवनांची सुरुवात करू पाहतो, घडवतो. या विचार मंथनासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत जे मान्यवर तज्ञ उपस्थित आहेत ते आहेत डॉक्टर संजय मुखेडकर सर. सर, मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो हॅलो डॉक्टरच्या या स्टुडिओमध्ये. मित्रो, आपल्या पाहुण्यांचा अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर संजय माधवराव मुखेडकर हे यांचं शिक्षण हे MD आयुर्वेद आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस ऑपरेशन्स ही पदवी देखील त्यांनी प्राप्त केलेली आहे. सध्या ते राज्य कामगार विमा रुग्णालय मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर कार्यरत आहेत. ते माजी संचालक प्रशासन, उपसंचालक प्रशासन, उपसंचालक आयुष, स्टेट नोडल अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. तसेच ते त्यांच्या काळामध्ये सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देत असताना त्यांचा मेन्सचा स्कोर हा एक विषय कमी करून सुद्धा पहिल्या 10 टॉपर्स मधील मुलांच्या बरोबरीने त्यांचे मार्क होते. आणि त्यांनी त्यासोबतच चित्रपटही निर्मिती केलेली आहे. ते अभिनेते आहेत, लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक, फाईट मास्टर अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी निभावलेल्या आहेत. अवयवदानावर आधारित आजचा जो आपला विषय आहे मूळ, त्या अवयवदानावर आधारित चित्रपट तुझ्यासाठी काहीही या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आणि या चित्रपटास 25 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे व ऑस्कर पुरस्कार 5 विभागामध्येही ते पात्र ठरलेलं आहे. एअर रायफल व एअर पिस्तूल मध्ये राज्य पातळीवरील सुवर्ण पदक विजेते पण ते आहेत. मित्रो, इतकं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आज आपल्याला आजचा विषय आपण जाणून आहात आयुष सह आरोग्य आणि अवयवदान या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग आरोग्य, आयुष्य आणि दान यांच्यातील हा अर्थपूर्ण प्रवास आपण सुरू करूया. आजचा विषय आहे आयुष सह आरोग्य आणि अवयवदान आणि जे तज्ञ पाहुणे आज आपल्या इथे लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर संजय मुखेडकर सर. सर, मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. सर, मी जो बायोडेटा तुमचा वाचत होतो, एकंदरीत ओळख आपली करत होतो, ती मी अतिशय संक्षिप्त करण्याचा प्रयत्न केला पण कितीही झालं तरी ती संक्षिप्त होत नव्हती. इतका तुमचा जो आयुष्याचा आलेख आहे, साधारण मला उत्सुकता आहे की याबद्दल मला तुमची पार्श्वभूमी काय आहे, एकंदरीत कुटुंब अवस्था कशी होती आणि जीवन प्रवास याबद्दल थोडक्यात काय सांगाल सर? नमस्कार. मी प्रथमतः दूरदर्शन वाहिनी, सह्याद्री वाहिनींचं मी मनपूर्वक आभार. आपण मला इथे आमंत्रण केलात त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि दूरदर्शन वाहिनीच्या तमाम जनतेचे जे आज प्रेक्षक पाहत आहेत त्या सर्वांचं मी प्रथमतः चरणी तुमच्या नतमस्तक होऊन नमस्कार करतोय. मी एक व्यक्ती म्हणून येते नाहीये, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या पूर्वी सांगू, मी ते व्यक्ती म्हणून इथे आलेलो नाहीये. अंथरुणाला खिळलेल्या व पाणावलेल्या डोळ्यांनी जी अवयवदानासाठी तडफडलेली जी व्यक्ती आहे, त्यांची कुटुंबीय आहे, त्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ब्रह्मांडांनी मला इथे पाठवलेली, आपण फक्त त्याची खेळणी आहोत, त्यांचाच तो योग आहे. योग आणि काळ जुळलेला आहे, त्यामुळेच मी इथं आहे आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी, सार्थक करण्यासाठी आणि त्यांचा प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. आपल्या प्रश्नांचं उत्तर मी थोडक्यात देतोय. सर, माझा छोटासा बायोडाटा आहे, मी खूप काय मोठं केलेलं नाही, करत गेलेलं आहे. आणि
माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी कल्पना जी शिक्षिका आहे, आणि 2 मुलं आहेत. दोन्ही पण IIT मध्ये शिक्षण घेत आहेत. पहिला मोठा मुलगा संकल्प, दुसरा कर्मण्य, आणि आई आहे पार्वतीबाई मुखेडकर, ती सोबत गावी असते. आणि माझं छोटासा जीवन प्रवास छोटासाच आहे. माझं शिक्षण जे आहे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे झालेलं आहे. माझं PG पण तिथेच झालेलं आहे. आणि मी मूळतः मुखेड तालुक्यातील होनोड या गावचा आहे. मुखेड येथे स्थायिक आहे. सध्या मुंबईमध्ये येथे आहे. आणि बाकीचं तर तुम्हाला कळेलच पुढचं. नक्कीच आपला प्रवास अतिशय संघर्षमय होता. त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या पुढच्या आपल्या काही चर्चेमध्ये नक्कीच आपल्याला जाणवतील. आपलं कार्य हे मोठं आहे, आम्ही जाणून आहोत, आणि नक्की ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं हाच प्रपंच आपला आज या चर्चेतून आपण साध्य करायचा आहे. नक्कीच सर, आयुष हा आपला मेन जो मुख्य विषय आज आहे, अवयवदान, आयुष याची सांगड घालण्याचा कुठेतरी आपण प्रयत्न करणार आहोत. तर आयुष पद्धतीमध्ये आरोग्य ही संकल्पना मुळात कशी परिभाषित केलेली आहे, याबद्दल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? सर, मी त्याचा 2 पद्धतीने सांगतो. एक शास्त्रीय पद्धत आणि एक सर्वसामान्यांसाठी एक सुटसुटीत पद्धत जी आहे. आयुष ह्या व्याख्येमध्ये ॲक्च्युली AYUSH ही इंग्लिश परिभाषा आहे. त्यामध्ये A म्हणजे आयुर्वेद, Y म्हणजे योगा, U म्हणजे युनानी, S म्हणजे सिद्धा, H म्हणजे होमिओपॅथिक, त्याचं मिळून आयुष झालेले आहे. आणि ही झाली शास्त्रीय तयार केलेली. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक नॅचरोपॅथी सुद्धा आहेत. माझी जर डेफिनेशन विचारलं तर जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्या ज्या नॅचरल जे आहेत आणि ज्या ज्या गोष्टी करत असताना ज्या आपण स्वतःच्या हितकर अहितकर ह्या गोष्टींचा विचार करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळत असताना ज्याचा वापर करून जी व्याख्या तयार केली आहे ती आयुषमध्ये आहे. आता आयुषमध्ये आयुर्वेदानुसार जर विचार केला तर वातपित्त कफ समदोष सम अग्निशीच सम धातू मूल्य सगळ्यांचा करून आणि साध्या सोप्या भाषेचा विचार केला 3 गोष्टी ज्या आहेत, माइंड, नाक आणि पोट, हे ज्यांचं साम्य आहे, ज्यांना इथे प्रॉब्लेम नाही, त्यांचं आयुष्य विना रोगी काही प्रॉब्लेम नव्हता होते. म्हणजे मानसिक ज्यांचं आरोग्य टिकलेलं आहे, शारीरिक ज्यांचं आहे, नाक तुमचं जर म्हणजे चांगलं जर असतील म्हणजे फुफ्फुसे चांगले आहेत, पोटाची क्रिया जर तुमची जर मलविसर्जनाची क्रिया जर तुमची रोज जर तुम्हाला काही कॉन्स्टिपेशन काहीच नाही आहेत, तर तो माणूस सगळ्यात सुखी आणि आनंदी आहे, शारीरिक आणि मानसिक असणारा. होमिओपॅथीमध्ये सुद्धा सर्वांची पाथी वेगवेगळी आहेत, पण आयुषमध्ये सगळ्यांचाच सहभाग आहे. आणि होमिओपॅथिकमध्ये सुद्धा जी आहे, जर मला कळलं आपण पण होमिओपॅथिक डॉक्टर आहात, होमिओपॅथिक असो त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने योगदान जे केलेले आहे, म्हणजे सर्वांच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी जी संकल्पना केली आहे ती सुद्धा सर्वांसाठी उपयुक्तच आहे. आपण एका व्याख्येमध्ये आपण गुंडाळून राहू नये. आणि युनानी जी आहे, युनानी संकल्पना सुद्धा जी अनेक म्हणजे अनेक काळानुसार मोस्टली अरबियन पारशी ज्या समाजामध्ये मुस्लिम समाज त्यावेळेस ज्या होता त्या काळानुसार राजकीय काळानुसार बदलत गेले आहेत तेव्हाची जी आहे, आणि आता सुद्धा ती चालत चालली युनानीपॅथी आहे. योग तर आयुर्वेदाचा पार्ट समजा, योगा सुद्धा वेगळा काही नाहीच आहे. मानसिक याच्यावर सुद्धा भर दिला गेला, तर प्राणायाम करणे, तुमचे यम नियम हे सगळं वापरून जी जी बॅलन्स करण्याची ही योगाची जी आहे. जो सिद्धा जो आहे, ॲक्च्युली सिद्धाला आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढ्या पद्धतीमध्ये नाही आहे. सिद्ध ही तामिळ साऊथ इंडियनमध्ये सगळ्यात जास्त सिद्धार म्हणतात. ॲक्च्युली सिद्धार म्हणजे यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे. अष्टसिद्धी म्हणतो. प्रभू रामचंद्राजींचे सेवक हनुमानजी त्यांना अष्टसिद्धी मिळाली होती. ज्यांना सिद्ध आहेत ॲक्च्युली त्यांची जी पॅथी जी आहे ना, जी मुळामध्ये भस्म याच्यावर जास्त भर दिलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा नॅचरोपॅथी आहे, तिथे मातीची चिकित्सा केलेली असते, जलचिकित्सा केलेली असते. म्हणजे ह्याचा वापर करून नॅचरोपॅथी आहे. सगळ्यात जर महत्त्वाचं म्हटलं आपण, सध्याच्या काळामध्ये लोकांना काय आहे, व्हिटॅमिन डीची कमतरता आहे म्हणतात, मला फॅट्स वाढले म्हणतात, आणि मला आरोग्य चांगलं टिकायचं आहे. अहो, इतकं मोठं सूर्यामध्ये तुम्ही थांबलात, सूर्यकिरणामध्ये जर थांबलात ना, कशाची व्हिटॅमिन डीची कमतरता लागली आपण ते पाहत नाही आपल्याकडे. या सर्वांचा विचार करून जी काही आपण आरोग्यासाठी करतोय ती सगळं आयुष्य त्याचं आहे आणि त्याचा आरोग्यासाठी वापर आहे. आणि जर तुमचं आयुष्य चांगलं आहे, ज्या व्यक्तीचं आयुष्य चांगलं आहे, ज्यांचे अवयव चांगल्या प्रकारचे आहेत, निरोगी आहेत, तोच तर माणूस पुढे अवयवदानासाठी चांगल्या प्रकारे तयार झालेली ती व्यक्ती आहे. सर,
खूप सुंदर पद्धतीने सर आपण एकंदरीत आयुषमध्ये असलेल्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींना थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं. नक्कीच या विषयाला आता तुम्ही अवयव दान असं म्हणाले. अवयव जे दान करण्यासाठी जर तुमची तब्येत आणि तुमचं एकंदरीत समतोल जर सगळ्या गोष्टींचा असेल तर ते एक विशेष अशी गोष्ट ठरते त्या अवयवदानामध्ये. नक्कीच या विषयाचे वेगवेगळे कंगोरे अजून उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. छोट्याशा विश्रांतीनंतर प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात आयुषसह आरोग्य आणि अवयवदान. आणि आपले जे तज्ज्ञ पाहुणे आज इथे लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर संजय मुखेडकर सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर एक जीवन प्रवास आपला समजून घेतला आणि आयुषबद्दलचे ज्या ज्या पॅथीज आहेत, जे उपचार पद्धती आहेत त्याबद्दलही आम्ही समजून घेतलं. तर आपण तिथे बोलताना उत्तरात आपल्या आलं होतं की शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य हे टिकवण्यासाठी आयुष काय काय मार्गदर्शन करतं हे पण आम्हाला समजून घ्यायला आपल्याकडून आवडेल. काय सांगाल सर? सर, आजची जी पिढी आहे ना सर, शारीरिकसाठी खूप काय करते. म्हणजे ते ब्युटिशियनमध्ये जाणार, म्हणजे मेल फिमेल दोन्ही सांगतो तुम्हाला मी. आपलं स्वतःचं सौंदर्य टिकवण्यासाठी स्वतःची म्हणजे जिममध्ये जाणार, म्हणजे बॉडी बिल्डरसाठी करणार, म्हणजे जे काय करणार ते खाणार, सर्व काय करणार. पण होतंय का आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानसिक इतका स्ट्रेस आहे सगळ्यांना, आणि थोडं जरी केला तर अचानक ते रागिष्ट होतात. आता हे मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही कधी पहा, ट्रेनमध्ये बसा, सर्व इतकी लोकांना धावपळ जाण्याची, ट्रेन घाई येण्याची इतकी असते. एकाला थोडं जरी तुम्ही ट्रेन थोडं बोलणार तर अचानक तो असा उत्स्फोट होणार. त्याला घरचं टेन्शन, ऑफिसचं टेन्शन, बॉसचं टेन्शन, सगळ्यांचं या त्याच्यामध्ये धावपळीच्या युगामध्ये मानसिक आरोग्य बिघडलंय. युवा जी आहे, तरुणी पिढी आहे, त्यांचं सुद्धा मानसिक, शारीरिक ठीक आहेत, मानसिक खूप स्ट्रेस वाढलेला आहे. एक्झामचं स्ट्रेस असो, तुमच्या जॉबचं स्ट्रेस असो, मित्राचं स्ट्रेस आहे, मैत्रिणीचं स्ट्रेस आहे, दुनियादारी स्ट्रेस आहे. त्यासाठी आयुष्य जी आहे ना ती स्वस्थस्य स्वास्थ्य, म्हणजे जे स्वस्थ माणूस आहे ना त्याचं स्वास्थ्य कसं टिकावं यासाठी जी पहिला भर दिला जातो. म्हणजे तुमची इम्युनिटी पहिले स्ट्रॉंग केल्या जाते. शारीरिक झालं, त्यासोबत मानसिकसाठी काय केलं जातं, तुम्हाला योगा आहेत, त्यासोबत तुम्हाला ध्यानधारणा आहे, त्यासोबत आध्यात्मिक जी आहे ते आध्यात्मिक तिकडचा विषय झालेला ते आयुर्वेद संदर्भातच आहे. वेदांचाच तो प्रकार आहे तो. ध्यानधारणा कुठली आली? वेदांचाच आले तो काळ आलेला आहे. ज्यांनी ध्यानधारणावर केलं आहे, जी आता तुम्ही मला सांगा, वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलांच्या पांडुरंगाच्या ठाई जी आपल्या एका विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत जेव्हा जो आपला अभंगकार जेव्हा नाचत असतो, नागडत असतो, कशाची बीपीन कशाचं डायबिटीज होते साहेब. तुम्ही एकदा ते अभंगात एकदा पहा, इंदुरीकर महाराजचं कीर्तन पहा, बाबा महाराज सातारा तेव्हाचे, त्यांची पिढी आता चालत, त्यांची कीर्तन पहा. कशाचं बिपिन कशाचं स्ट्रेस आलेलं आहे. ह्या गोष्टीसाठी करण्यासुद्धा आयुर्वेद सांगते, तुम्हाला वेद सांगते, ही बाकीची आयुष सिस्टीम सुद्धा सांगते. मानसिक तुमचं बचापा. आत्ता सर सांगू का, 10% फक्त शारीरिक 90% मानसिक डिसीज झाले सगळे. त्यामुळे हे टिकवण्यासाठी ह्या ज्या पॅथींचा जो वापर आहे, बॅलन्स करण्यासाठी, मग तुमचं ध्यानधारणापासून असो, तुमचं जे म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आपले जे आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म सुद्धा सांगितलेत, पंचकर्मा तुमच्या त्यामध्ये सुद्धा आहेत. आपण त्याला डिस्क्रिप्शनमध्ये याच्यामध्ये जायचं नाही, आपल्या ट्रीटमेंटमध्ये जायचं नाही, कारण शिरोबस्ती आहे, शिरोधारा आहे, तेलाची धारा सोडली जाते, त्यामुळे तुमचं माइंड फ्रेश होतो, आतमध्ये तेल सोडलं जातं, त्या प्रक्रिया त्या वेगळ्या आहेत. पण त्यासोबत स्वतःला जर तुम्ही रोज, सर मी थोडं सिंपल सांगतो, तुम्ही सकाळी सकाळी ब्राह्ममुहूर्त जर कोणी उठला, 3:30-4च्या दरम्यान जर कोणी उठला असेल, त्यावेळेस जर तुम्ही जर थोडा 5 मिनिटं स्वतःसाठी वेळ द्या, ध्यानधारणा करा. आपलं म्हणतात मला वेळच नाही, मी टायमिंगच नाही, सगळं स्वतःला खोटं बोलण्याचं आहे. 5 मिनिटं ध्यानधारणा करा, तुमचा दिवस तुमचा छान चालला जाईल. आणि त्यानंतर जर तुम्ही जी थोडंसं व्यायाम द्या, तुम्हाला जिमला जायचं नाही, कुठे जायचं नाही आहे, त्या ठिकाणी फक्त 15 ते 10 मिनिटं 50 उड्या मारा, 100 उड्या मारा. फक्त उड्या दारूच्या घेऊन जरी उड्या मारलात ना, तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होईल, तुमची आंतरिक जी पचनक्रिया तुमची सुधारेल, दिवस तुमचा ताणतणाव निघून जाईल. ह्यासाठी शारीरिक मानसिकसाठी या आयुष्य आपली सिस्टीम काम करत लागलेलं आहे.
अतिशय समर्पक सुंदर असं निरूपण केल्यासारखं आपण हे उत्तर दिलं. म्हणजे अध्यात्मातलं जे विज्ञान आहे आणि विज्ञानामागचा जो अध्यात्म आहे, या गोष्टीला कुठेतरी उजागर करण्याचा प्रयत्न आपल्या या उत्तरातून नक्कीच जाणवला. सर, आता अवयवदान जो मुख्य शब्द आपल्या आजच्या विषयाचा आहे, त्यावर येताना माझा प्रश्न आपल्यासाठी हा आहे की अवयवदान ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. ती जरी तशी असली तरी तिचा नैतिक आणि सामाजिक हा एक पैलू जो आहे तो आपल्या प्रेक्षकांना कसा समजावून सांगाल? सर, ही अवयवदानाची संकल्पना आता आहे. ॲक्च्युली जुन्या काळात सुद्धा दधीची ऋषींनी सुद्धा स्वतःची अस्थि दान केलेली होती ना साहेब. तेव्हा सुद्धा अवयवदान झालेलंच होतं. तुम्ही दुसऱ्या अँगलनं जरी विचार केला ना, जेव्हा श्री गणेशजीचं जे म्हणजे मुख जे लावलेलं आहे, हत्तींचं तोंड जे लावलेलं आहे, तिथे सुद्धा ट्रान्सप्लांट झालेलेच होतं. अशा अनेक प्रक्रिया आपण त्याला पाहत नाही, त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने पाहतोय. पण अवयवदान आता जी संकल्पना आहे ॲक्च्युली काय आहे, केंद्रीय पातळीवर एक वेटिंग लिस्ट बनवली जाते ज्यांना अवयवाची खरी गरज असते. सर, बरेच लोक जे आहे ना साहेब, अवयव न मिळाल्यामुळं लोकांचं निधन झालेलं आहे. म्हणजे आपण ॲक्सिडेंटचं प्रमाण पाहतो, आजारामुळे पाहतो, पण ॲक्च्युली अवयव न मिळाल्यामुळे ते सध्या ते अंथरुणा खेळलेले आहेत. कारण जी बाकी तुम्ही तयार करू शकता, म्हणजे तुम्ही मेडिसिन तयार करू शकता, सर्व काही तयार करू शकता, परंतु जे विधात्यानं जे तयार केलेले जे शरीर आहे ते अवयव तुम्ही कंप्लीट तयार नाही करू शकत. आर्टिफिशियल नंतर तुम्हाला सांगेल, पण प्रत्येक अवयव तुम्ही तयार करू शकत नाही. म्हणून अवयव दान करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी त्याची नितांत काळाची गरज आहे. खरोखर सर, खूप समर्पक असं ते उत्तर होतं. सर, अवयवदान जेव्हा आपण चर्चा करतो ना, समाजामध्ये असलेले समज गैरसमज त्याबद्दलचे हेही खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला समजून घेणं, आणि त्याचं निरसन हाच मूळ उद्देश आजच्या कार्यक्रमाचा नक्कीच आहे. तर सर, या गैरसमजांबद्दल आपण कसं सांगाल, काय सांगाल? ॲक्च्युली सर, गैरसमज जर विचार केला ना, धार्मिक पातळीवरचा पहिला आहे. धार्मिक पातळीवर ह्याविषयी आहे, लोकांना वाटतं की माझ्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे का. जर मी ह्या आत्ताच्या काळामध्ये जर मी एखाद्याला अवयव दिलं, माझं अंग काढून दिलं, तर येणाऱ्या पुढच्या जन्मामध्ये मी अपंग होऊन तर जन्माला येणार नाही ना, किंवा माझा धर्म याला परमिशन तर देईल का. इथून सुरुवात होते. पण मी सांगतो, जगाच्या पातळीवरचा असा एकही धर्म नाही जो परोपकाराची भावना करू नये असं कोणी सांगणार नाही. परोपकार करणे वृक्षापासून सुद्धा आपण शिकतो, नदीपासून सुद्धा शिकतो परोपकाराची भूमिका. आणि प्रत्येक धर्म सांगतो, हिंदू धर्म असो, बौद्ध धर्म असो, शीख धर्म असो, जैन धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, सर्व धर्म हेच सांगतो, आपल्यापाशी जे जे आहे ते इतरांना दान करावं. आणि दान करत असताना फक्त पैसा दान नाही, अन्नदान नाही, नेत्रदान नाही, तुमच्यामध्ये आहे जे दान आहे, सुदृढ निरोगी आयुष्य जे विधात्याने दिले आहे ते दान करण्यासाठी सुद्धा तुम्ही करावं. आणि जे गैरसमज दुसरा जो आहे, आणखी गैरसमज असा आहे की अवयवदान केल्यानंतर मृत्यूच्या पश्चामध्ये जी शेवटची जी विधी असते, अंतिम संस्काराची विधी आहेत, त्यावेळेस काही अडचणी निर्माण होतील का. काही टाके जर काढले, समजा आपण अस्थिदान केले तर व्यंग होऊन तर निर्माण जाणार नाही ना, किंवा आपले त्वचा दान केले, आपला मग अंतिम संस्काराला काही त्रास होईल का. अजिबात काही होणार नाही. तुमच्या अंतिम संस्कारासाठी ॲबनॉर्मॅलिटी कुठेही दिसणार नाही. अशा पद्धतीनं तुमचे ते अवयव काढल्या जातात. एक तज्ज्ञाची टीम असते की तुम्हाला तिथे स्क्रॅच सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे चेहरा तुमचा जो आहे तिथून तुम्हाला जास्त काही करणार नाहीत. फक्त जी दिसणार नाहीत, ड्रेसेसमध्ये जे आहेत, कपड्यामध्ये लपटून जे आहेत, तीच फक्त तुम्हाला दिसणार नाहीत. महत्त्वाचे दोनच गैरसमज आपल्याकडे असतात. खूप छान सर, खूप छान. अतिशय काही गैरसमज जे आहेत ते खरोखर आपल्या उत्तरातून नक्कीच हा गैरसमज कुठेतरी त्याचं निरसन झाल्याचं आपल्याला आढळतंय. सर, हे गैरसमज दूर करण्यासाठी मग शासन पातळीवरती असो किंवा डॉक्टर किंवा प्रसार माध्यमं असो, यातून प्रयत्न कसे कसे केलेले जातात, याबद्दल थोडक्यात काय सांगाल? खऱ्या अर्थानं शासन पातळीवर जी आहे, केंद्रीय पातळीवर जी एक नोटो नावाची संस्था आहे, राज्य पातळीवर रोटो नावाची संस्था आहे, जी मुंबईमध्ये जी केम हॉस्पिटलमध्ये रोटो नावाची एक संस्था आहे जी शासकीय आहे,
त्यानुसार अवयवदान कसे करावे, कोण करावे, कुठे करावे, कोणत्या वेबसाईटवर करावे, जे कोड दिलेले आहे ह्यावेळेस अगोदर कसं ऑफलाईनचे फॉर्म भरल्या जायचे, आता ह्यावेळेस QR कोड आहे. QR कोड इथं नसेल तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर मिळेल. तो QR कोडला जो तुम्ही स्कॅन जर केलात, पूर्ण फॉर्म त्यामध्ये मिळेल. पूर्ण फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तुमचा आधार कार्डची लिंक आहे. तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर तुमचं फॉर्म कन्फर्मेशन होईल. त्यानंतर पूर्ण फॉर्मची तुम्हाला कोणता अवयव दान करायचा आहे तुमचा चॉईस आहे. तुम्हाला एखादं हृदय दान करायचं आहे, किंवा फुफ्फुस दान करायचं आहे, किंवा कोणी म्हणतील मला बॉडी डोनेट करायचं आहे, तुमचा चॉईस आहे. तसं त्यावेळेस उल्लेख करायचा, टिकमार्क करायची. त्यानंतर तुम्हाला एक डोनार कार्ड तिथे तुम्हाला येईल, ते डाउनलोड करायचं आहे. तो डोनार कार्ड सोबत ठेवायचं तुम्हाला. मग ते कंटिन्युअसली तुम्ही जर ठेवलात, होते काय त्यामुळं तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाला ते कळेल की माझ्या मुलांनी किंवा मुलींनी हे अवयवदान करण्यास संमती दिलेली आहे. कारण तुम्ही जरी लिहिलात आणि उद्या जर तुमच्या कुटुंबांना जर नकार दिला तर गव्हर्नमेंट तुम्हाला प्रेशराईज नाही करणार. त्यांना माहीत असायला हवं. त्यासोबत जे गव्हर्नमेंटनं जे आता हे इतकं तर आहेच, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो. जी आपण सर अमेरिकेमध्ये कसं आहे माहिती आहे का, अमेरिकेमध्ये इतर देशामध्ये कसं आहे, तुमचं जर आधार कार्ड असेल किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पॅन कार्ड वगैरे असेल ना, जे डोनार कार्ड करणारे आहेत एक रेड मार्क हार्टचं चिन्ह सगळे त्याच्यावर ठेवलेले असते, जेणेकरून हा माणूस डोनार करणारा आहे, डोनार कार्ड देणार आहे. मग ही जर व्यक्ती जर अशी जर गव्हर्नमेंटनं आणखी जर आपल्यामध्ये सुद्धा राबवली, प्रत्येक तुमच्या आधार कार्डची, तुमच्या पॅन कार्डवर, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर ते जर ठेवलं तर म्हणजे लोकांना म्हणजे तुमच्या मृत्यूच्या नंतर जी टीम आहे त्यांना कळेल, तुमच्या कुटुंबांना कळेल. आणि त्यासोबतच जी शासनाने ह्यामध्ये जर केलं, ते दोन पद्धतीचे करू शकतात. एक तुम्ही ब्रँड अँबॅसेडर तयार करू शकता, आणि शिक्षणामध्ये जे तुमचे जे टेक्स्ट बुक्स आहेत त्यामध्ये नवीन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा विषय करायला पाहिजेत. प्रत्येक शाळेला कंपल्सरी करायला पाहिजेत. कॉलेजमध्ये फेस्टिवल्स होतात, अनेक उपक्रम होतात. जसं नेत्रदानाची लोकांना माहिती आहे, रक्तदानाचं माहिती आहे, याविषयी सुद्धा करण्यासाठी गव्हर्नमेंटने त्यांना म्हणजे एक तर कंपल्सरी करावं, किंवा त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जे कोणी दान केलेले आहेत, जे करत आहेत किंवा काम करत आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त गव्हर्नमेंटने जर प्रेरित केलं आणि त्याला माध्यमाने जर यामध्ये जर पुढाकार घेतला, माध्यमाशिवाय ह्या कोणत्या गोष्टी पुढे जाऊ शकत नाहीत. कारण बऱ्याच गोष्टी लोकांना बघा, ह्या काळातील लोक जे आहेत ना, युवा आहे, वृद्ध आहेत, मुलं आहेत, सगळे दान करायला तयार आहेत, फक्त त्यांना माहितीच नाहीये. जी धार्मिक स्थळं आहेत, प्रार्थना स्थळं जी आहेत, त्या ठिकाणी जर जसं दानपेटी जशी ठेवलेली आहे ना, तशाच पद्धतीने जर तुम्ही बोर्ड ठेवलात, दान करावे, अवयवदान करावे, ही जर त्या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही ठेवलात, आणि जे धर्मगुरू आहेत, मी ह्या दूरदर्शनच्या माध्यमाच्या द्वारे भारतातील सर्व तमाम धर्मगुरूंना माझी नम्र कळकळीची विनंती आहे. हिंदू धर्मातील इंदुरीकर महाराज असतील, बाबा महाराज सातारकर यांचे वंशज असतील, किंवा बाहेर जे बागेश्वर धाम आहेत, किंवा जे जयाजी आहेत, जे अनेक साध्वी शिवानी मॅडम आहेत, जे प्रत्येकाला सांगू शकतो, प्रत्येक धर्मातील धर्मगुरूंनी, धर्मपंथीयांनी जर आपल्या प्रार्थना स्थळामधूनच लोकांना सांगितलेत की बाबा तुम्ही अवयवदान करायला पाहिजे, यामुळं आत्ताच नाही त्या कुटुंबाचं सुद्धा जीवनदान होईल. त्यांनी जर ह्यामध्ये पुढाकार घेऊन केला ना, शासनाने जर पुढाकार घेऊन केलं, माध्यमाने जर पुढाकार घेऊन गेलं, ही चळवळच होईल. ही चळवळ आहे, ऍक्च्युली शस्त्रक्रिया नाहीच, मुळामध्ये चळवळ आहे. आणि यांनी जर केलं ना, खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत रुजवेल, लोकांना ते कळेल, आणि प्रत्येक धर्मातील लोक ह्यामध्ये पुढाकार घेतील, असा माझा आहे. म्हणजे मला वाटते हे असं. नक्कीच सर, जे प्रयत्न आपण सांगितले ते प्रयत्न वेगवेगळ्या पातळींवरती चालू असताना आपण पाहतो. ते शासनाची पातळी असो किंवा इतर काही गोष्टी असो, सेवाभावी संस्था असो किंवा इतर धार्मिक संस्था, यांच्या मार्फत ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या तर त्या जास्त प्रकर्षाने पोहोचतील, आणि जो उद्देश आणि हेतू आहे त्यामागचा तो नक्कीच साध्य होईल. प्रेक्षको, अजूनही आपल्याला अवयवदानाच्या बाबतीत वेगवेगळे कंगोरे अजून उलगडायचे आहेत, चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तो कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत.
आयुषसह आरोग्य आणि अवयव दान हा विषय आणि आपले तज्ज्ञ पाहुणे डॉक्टर संजय मुखेडकर. सर, ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण चर्चा बऱ्याच अंगाने केली. तर अवयव दानाच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा ग्रीन कॉरिडॉर हा जो कन्सेप्ट आहे ग्रीन कॉरिडॉरचा, म्हणजे जिथून ते अवयव घेतलं जातं आणि जिथे त्याची गरज आहे तिथे पोहोचवण्यापर्यंत तो जो कालावधी आहे, या बाबतीत थोडंसं थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना, कारण तो फार महत्त्वाचा टप्पा आहे या पूर्ण प्रक्रियेमधला, काय सांगाल सर? खरं तर ग्रीन ह्या शब्दामध्येच सिग्नल आला. म्हणजे तुमचं जी आपण ट्रॅफिकवर थांबतो ना साहेब, ट्रॅफिकवर रेड लाईट, ग्रीन लाईट, जी येलो लाईट जी असते ना, ग्रीन जेव्हा तुम्हाला एखाद्याचं ऑर्गन तुम्हाला घ्यायचं आहे, त्यांनी एकदा तयार झाली, त्यांचं कुटुंब तयार झालेली आणि तुम्हाला समजा हृदय द्यायचं आहे, कमीत कमी 4 ते 5 तासामध्ये, 5 ते 6 तासामध्ये त्याला पुढच्या व्यक्तीपर्यंत ते नेणं अत्यंत गरजेचं असते. आणि त्यावेळेस संपूर्ण शासकीय यंत्रणा, ट्रॅफिक सिग्नलचे काम करणारे जे आमचे बांधव जे आहेत, पोलीस यंत्रणा जी आहे, त्याच्यासोबत जे विमानामध्ये सुद्धा न्यायचं असेल, तेथील सुद्धा विमानतळावरची जी सर्व यंत्रणा जी आहे, जी सर्व यंत्रणा जी काम करत असते, ॲक्च्युली ही दुवा आहे. कोणती दुवा? ही आत्मलीच दुवा आहे ना. ज्यांचा अवयव घ्यायचंय, ज्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचंय, त्यामधला जो दुवा आहे तो ग्रीन कॉरिडॉर आहे. म्हणजे एकदा जिथून तुमचा अवयव निघालेला आहे, त्या कमीत कमी वेळामध्ये 5 ते 6 तासामध्ये त्या रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये ट्रॅफिक नको, कोणताही अडथळा नको. प्रत्येक ठिकाणचे सिग्नल हे ग्रीन केलेले असतात आणि त्या ठिकाणची तुम्हाला कंटिन्युअसमध्ये तुम्हाला कुठेही अडथळा न येता ॲम्ब्युलन्स तुमची तितक्याच वेगामध्ये, तितक्याच टायमिंगमध्ये तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं असते. त्याचं कारण तुम्हाला दुसरं सांगतो. कारण वेटिंग लिस्टमध्ये अनेक रुग्ण असतात, अंथरुणावर पडलेले असतात. पहिल्या वेटिंग लिस्टमधला जर आहे, एखादा समजा राजस्थानचा आहे, गुजरातचा वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि त्याला समजा मुंबईमधला माणूस समजा अवयवदान करणारा जर मिळाला, हृदय त्याला द्यायचं आहे, 4 ते 5 तासात तिथे पोहोचायचं आहे आणि त्यावेळेस तो वेटिंगमध्ये आहे आणि इथून जाण्यासाठी मला 10 तास लागत आहेत. पोहोचायचे 4 ते 5 तासामध्ये तुम्हाला करायचं आहे, 10 तास वेटिंगमध्ये लागत आहेत. पण त्यावेळेस तुम्हाला 4 ते 5 तासामध्ये पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. जर वेळ लागत असेल तर जो पहिला वेटिंगमधला जो आहे त्याला कट करून खालच्या जो अत्यंत गरजू त्या झोनलमधला जो माणूस आहे त्यावर सुद्धा तो अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याला तो ऑर्गन दिला जाऊ शकतो. ही कोणी डॉक्टर ठरवणार नाही, ती सिस्टीम ठरवते. सिस्टीम ह्या ठिकाणी ठरवते, वेगवेगळ्या अँगलला विचार करते की एवढ्या तासामध्ये तिथपर्यंत जाणं शक्य नाही. त्यामुळे त्याच ठिकाणी झोनलमध्ये जर कोणी गरजेचं आहे, अत्यंत एमर्जन्सीमध्ये आहे, एमर्जन्सी घोषित केलं आहे, त्यांना देण्यासाठी सुद्धा त्या वेळेचं नियोजन करावं लागतं. म्हणून ही ग्रीन कॉरिडॉर संकल्पना लवकरात लवकर ज्यांना पहिला वेटिंग आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली प्रक्रिया, शासनाने राबवलेली, लोकांपर्यंत करण्यासाठी माध्यम सगळ्यांचा वापर करून ही ग्रीन कॉरिडॉर संकल्पना आहे. नक्कीच महत्त्वाचा मुद्दा होता हा ग्रीन कॉरिडॉरचा, कारण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून पर्यंत तो अवयव घेऊन जाणं हा जिकिरीचा प्रवास असतो आणि एका विशिष्ट वेळेमध्ये तो पूर्ण करण्याचा असतो. हा ट्रॅफिक यंत्रणा आहे किंवा इतर यंत्रणेच्या मदतीशिवाय तो होणं अशक्य आहे आणि या एकंदरीत प्रवासालाच ग्रीन कॉरिडॉर असं आपण संबोधतो. नक्कीच महत्त्वाची गोष्ट होती सर. मग सर, अवयव प्रत्यारोपणानंतर जर आपण समजून चालू की अवयव प्रत्यारोपण झालेलं आहे, तर त्यानंतर रुग्णांच्या जीवनमानात, क्वालिटी ऑफ लाईफमध्ये होणारा त्यांचा जो बदल आहे, त्याबद्दल काय अनुभव सांगाल आपण? सर, ज्यांनी म्हणजे आयुष्याला जर हारलेलेच आहेत, आता मी आता माझा मृत्यू जवळच आलेला आहे, आता माझा त्याच्याविषयी मला पर्यायच नाही, असे जे लोक आहे, अवयव न मिळाल्यामुळं, ज्यांना ऑर्गनच मिळाले नाहीत, समजांचे किडनी फेल झालेले आहे, त्यांचं हृदय आता झालेले आहे, हृदयाचा प्रॉब्लेम आहे, फुफ्फुसाचा प्रॉब्लेम आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, त्यांना अवयव जर मिळाले नाहीत तर ते काय करणार? शेवटी त्यांची काय, तो कुटुंब काय, मृत्यूशी झुंजतच राहणार आहेत. आणि त्यावेळेस जर एखाद्याला जर अवयव जर मिळालं, त्या टाईममध्ये जर अवयव जर मिळालं, तर त्याच्यासारखा आनंद त्याच्यासाठी त्या कुटुंबासाठी काय राहणार आहे? आणि जर तो त्यामधून वाचला, नॅशनल लेवलवर, शासकीय पातळीवर कदाचित त्याचं अनेक मोठं योगदान असू शकतं. नवीन पद्धतीनं कदाचित तो एखादा कलाकार असेल, कदाचित खेळाडू असेल,
त्याच्यावर काही शास्त्रज्ञ सुद्धा तयार होऊ शकतील, तो सुद्धा असेल. त्यामुळं एखाद्याला मिळाल्यानंतर, अवयव मिळाल्यानंतर त्याच्यावर जो मिळणारा आनंद, त्याच्यासोबत समाजासाठी उपयुक्त असा सुद्धा तो मोलाचा क्षण ठरणार आहे. नक्कीच सर, अवयव दानावरती आपण चित्रपट बनवला हे आपण समजून गेलं तुमच्याकडून, पण त्याबरोबर काही चित्ररथही आपण एक बनवलेला होता, माझ्या वाचण्यात आलाय. त्याबद्दल काय सांगाल एकंदरीत या विषयाला धरून? ॲक्च्युली चित्ररथ जे आहे ना, जसं 26 जानेवारीच्या वेळेस जसं दिल्लीला जसं चित्ररथ प्रत्येक डिपार्टमेंटचं आपापला जो काय कार्य केलेलं आहे, आपली जी भूमिका आहे ते मांडण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये, म्हणजे शासकीय पातळीवर जे जे विभाग आहेत, प्रत्येक डिपार्टमेंट आहेत, त्यांनी आपापला जो विभाग तिथे ठेवलेला असतो. ह्याच ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा 74 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमतःच म्हणजे माझ्या मार्गदर्शनाखाली 4 दिवसामध्येच आम्ही तो चित्ररथ बनवला. माननीय राज्यपाल महोदय यांच्यासमोर, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तमाम जी मंत्रिमंडळ आहे, जी माननीय सेक्रेटरी महोदय त्यांच्यासमोर चित्ररथ म्हणजे पूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाचा प्रथमच मी जो चित्ररथ तयार केला आहे. म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाने काय काय काम केलं आहे, राज्य कामगार विमा योजनेने काय काम केलेलं आहे, लोकांसाठी काय काय कार्य केलं आहे, त्यांच्या काय योजना आहेत, ती आम्ही कमीत कमी वेळामध्ये. जरा क्लिष्ट विषय सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे, त्यावर सुद्धा मी कविता लिहिलेली आहे, त्यावर सुद्धा आम्ही त्याचा संगीत पण दिलेलं आहे आणि सर्वांच्या समोर आम्ही ते मांडलेलं आहे. 24 चित्ररथापैकी 4था क्रमांक आमच्या चित्ररथाचा होता. नक्कीच सर, महत्वाची गोष्ट होती ती आपण केलेलं कार्य म्हणजे ह्या आरोग्य विभागासाठी पहिल्यांदा प्रदर्शित केलं होतं या माध्यमातून आपण चित्ररथाच्या. सर, आता प्रेक्षकही आपल्याबरोबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रभानजी कोरडे हे अकोल्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. चंद्रभानजी, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार, आपला प्रश्न विचारा, आपला आवाज येतोय आमच्यापर्यंत. अहो मला सुद्धा आवाजदान करायचे. हा, नमस्कार. मला सुद्धा आवाजदान करायचे. बर, आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. आपण नाव नोंदणी कुठं करायची? आपली इच्छा अवयव दानाची आहे आणि त्या प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेतात. सांगा सर, काय म्हणाल? चंद्रभानजी, प्रथमतः आपले खूप खूप आभार. आपल्यासारखी एक जरी व्यक्ती तयार झाली ना, आजच्या कार्यक्रमाचं फलित झालं मला असं वाटेल. कारण तुम्हाला जे वाटते मी अवयवदान करायला पाहिजेत, पण कसं करावं, तुमच्यासारखी अनेक लोकांची भावना असते. सुटसुटीतपणे तुम्हाला सांगतो, तुम्ही अकोल्याहून बोलताय ना? हा, अकोल्याहून बोलताय ना, तर तुम्हाला जरी जास्त लांब जरी तुम्हाला जायचं नसेल ना, तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये जा, तिथे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील. काही NGO सुद्धा काही तुमच्या एरियामध्ये काम करत असतील, सामाजिक संस्था सुद्धा त्यासाठी तुम्हाला मदत करतील. आणि मुंबईमध्ये जी रोटो नावाची जी KM हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी तुम्ही आलात ना, तिथे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याही व्यतिरिक्त जाऊन इथे काही जे रिलायन्स फाउंडेशन तर्फे सुद्धा काही तुम्हाला मार्गदर्शन केलं जाऊ शकते. तुम्हाला काही नाही कळलं, तुमच्या मुलांना ज्यांना काही माहिती आहे त्यांना त्या वेबसाईटवर जायला सांगा. जी वेबसाईट जी आपण सांगितलं ना, रोटोची वेबसाईट, त्यामध्ये सांगायला सांगा. एक कोड असतो, जसं तुम्ही स्कॅन करता ना आजकाल, कुठे गेलं की स्कॅन केलं की तुम्हाला माहिती कळते. त्या स्कॅन कोड आहे, त्याला स्कॅन केलं ना तुम्हाला फॉर्म पूर्ण मिळेल. तिथे तुम्ही माहिती भरा. तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं पूर्ण माहिती दिल्यानंतर एखाद्या कोणाची मदत घ्या नाही कळाल्यास, किंवा आमचाही दूरध्वनी क्रमांक यांच्याकडून घेऊ शकता. इथे सुद्धा संपर्क साधू शकता. आपण वेबसाईट दिलेलीच आहे, दिलेलीच आहे, तिथे सुद्धा संपर्क करू शकता नाही कळाल्यास. पण तुम्ही जर फॉर्म भरला तुम्हाला सुटसुटीत सगळी माहिती मिळेल. नाही कळाल्यास आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत, तुम्हाला सांगण्यासाठी सदैव तत्पर आहोत. नक्कीच प्रशासनाकडून अतिशय महत्त्वाच्या अशा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आपणही थोडासा त्याच्यामध्ये उत्साह दाखवून ती शोधण्याचा प्रयत्न करावा. आता इथे आपल्या पाहुण्यांनी त्याची डिटेल्स आपल्याला सांगितलेले आहेत. आपण तिथे जाऊन नक्कीच आपलं नाव नोंदणी करू शकता. आणि नक्कीच असे जेव्हा फोन येतात की आम्हाला अवयवदान करायचं आहे, की प्रेक्षकांमधून जेव्हा हे उत्तर येतं, त्यावेळी या आपल्या एकंदरीत हा जो प्रपंच आपण मांडलाय आणि हा जो कार्यक्रम आपण करतोय त्याचा हेतू कुठेतरी साध्य झाल्याचं आपल्याला नक्कीच जाणवलं जातं. सर, अवयव प्रत्यारोपणानंतर आपण सांगितलं की जीवनमानात कसं बदल होतात.
अनेक अजून काही प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत की प्रत्यारोपणानंतर अजून काही विशिष्ट बदल आहेत, काय आहेत, हेही प्रश्न आपण घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आजचा विषय आयुष सह आरोग्य आणि अवयवदान आणि आपले तज्ज्ञ पाहुणे जे आहेत ते डॉक्टर संजय मुखेडकर सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर वेगवेगळे विषय आपण चर्चिले. अवयवदान आलं की एक संभ्रम लोकांमध्ये असतो, साधारण प्रत्येक सामान्य माणसामध्ये असतो की कोणते कोणते अवयव आपल्याला अवयवदानात करता येतात. याबद्दल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? ह्याचं जर उत्तर दिलं ना, एकच उत्तर असेल, आपले सर्वच अवयव आपण दान करू शकतोय, सर्व बॉडी आपण दान करू शकतोय, पण त्याला काही मर्यादा आहेत, काही कंडिशन्स आहेत. एक, जिवंतपणी करण्यात येणारं अवयवदान आणि मृत्यूनंतर करण्यात येणारं अवयवदान. जिवंतपणी आपण काय करू शकतो तुम्हाला थोडक्यात सांगतो. जिवंत असताना तुम्ही तुमचा लिव्हरचा काही भाग डोनेट करू शकतो, एक किडनी डोनेट करू शकतोय, पॅन्क्रियाचा काही भाग डोनेट करू शकतोय. आणि अनेक लोकांना आता तुम्ही तिरुपती बालाजीला गेलाच असेल, तिथे तुम्ही केस दान करता. केस दान केल्यानंतर सुद्धा आपण कॅन्सर पेशंटला जे विग लागते ते सुद्धा आपण डोनेट करू शकतोय. तुम्हाला मुंबईमध्ये जे आहे ना, चेंबूरमध्ये विग निर्माण करणारी संस्था आहे. काही जे संस्था आहेत विरारमध्ये सुद्धा आहेत, मालाडला पण आहेत, अंधेरीला पण आहेत, वाशीला पण आहेत, की तिथे तुम्ही एक त्याची कंडिशन आहे की 12 इंचपर्यंत तुमचं केस असायला हवं, कमीत कमी असायला हवं. आणि तिथे जर तुमचे केस जाऊन डोनेट केलात, पोस्टानं पण पाठवू शकतो, त्याची प्रक्रिया वेगळी आहे. ते जर तुम्ही पाठवलात ना, तुम्हाला केस सुद्धा कॅन्सर रुग्णाला देऊ शकतोय. तुमचं युटिरस पण डोनेट करू शकतोय. काही ठिकाणी लोकांना म्हणजे एक एवढं माहीत होतं की फक्त एकदा अवयवदान डोनेट केल्यानंतर इतरांना ते कळायला नको, ती गव्हर्नमेंटची रूलच आहे. कोणाला डोनेट केलेलं आहे, कोण घेतले हे माहीत असायला नको. पण काही 1-2 आर्गोन जे आहेत तुमच्या जवळच्या नातेवाईकाला देऊ शकतात. जसं की तुमचं किडनी जवळच्या नातेवाईकाला तुम्ही देऊ शकता. तुम्हाला वाटलं की माझी मुलगी तिला लहानपणापासून बाळ नाहीये, मूल नाहीये आणि जवळच्या नातेवाईकाला नाहीये, म्हणजे जवळची बहीण किंवा कोणी अशी नाहीये, तर ज्यांची अगोदर संतती पूर्ण झालेली आहे, त्यांची वयामध्ये बसलेले आहेत, 30 ते 35-40च्या आसपास म्हणजे आहेत, 60 पर्यंत आहेत, त्यांचं युटिरस जर चांगला असेल, तुमच्या नातेवाईकाला जवळच्या तुमचं गर्भाशय तुम्ही दान करू शकता. सगळंच तुम्हाला सांगू का, सगळ्यात सुंदर जागतिक पातळीवरचं पुणे ते सेंटर आहे. पुणेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे युटिरस तुम्ही दान करू शकता. आणि मृत्यूच्या नंतर जे आहे ते जे आहे, 2 प्रकारचे मृत्यू आहेत. एक ब्रेन डेड आहे आणि नॅचरल डेथ आहे. नॅचरल डेथ म्हणजे तुमचं हार्ट काम नाही करत, आणि जेव्हा ब्रेन डेडमध्ये जे आहे तुमचं ब्रेन निकामी झालेलं असतं, तुमचं हार्ट चांगलं काम करत असते, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाची परवानगी घेऊन किंवा तुम्ही जर अगोदर जर डोनेट करणारे कार्ड लिहिलं असेल ते तुम्ही दान करू शकता. म्हणजे कोणते, लंग्स, तुमचे हार्ट्स आणि तुमच्या आतड्याचा काही भाग, पॅन्क्रियाचा काही भाग हे तुम्ही डोनेट करू शकताय. तुमची त्वचा डोनेट करू शकतोय, तुमची हाडे डोनेट करू शकताय तुम्ही. आणि याला तर वयाची काहीच अट नाही साहेब. लहानपणापासून नवजात अभ्रकापासून ते 100 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही दान करू शकता. प्रत्येकाला काही काही मर्यादा आहेत, पण तुम्ही कोणते यावे तुम्ही दान करू शकताय. म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयव, अख्खं शरीर धरून प्रत्येक शरीरातील अवयव हा दान करण्यायोग्य असतो आणि त्याचं दान केलं जाऊ शकतं, हेच अधोरेखित आपल्याला या उत्तरातून झालेलं आहे. सर, मग कृत्रिमरित्या पण अवयव बनवले जातात का? याबद्दल साधारण आधुनिक विज्ञान आज इतकं पुढे गेलेलं आहे, तर कृत्रिम अवयव बनवण्यापर्यंत मजल आणि ती झेप गेलेली आहे का? काय सांगाल? सर, आपण खूप चांगल्या प्रकारे प्रश्न विचारलात. आता कसं आहे माहिती आहे का, मानवाने इतकी मोठी प्रगती केलेली आहे की समुद्रामध्ये जाऊन खोल गेलेलं आहे, आकाशामध्ये सुद्धा गेले, प्रत्येक ठिकाणी गेलेले आहे. पण इतक्या प्रचंड जटिल असणारे जे सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, इतकी जी काम करण्याची प्रक्रिया आपल्या जी आहे ब्रह्मदेवाने तयार केली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमी पडलो आहोत. पुढच्या काळात होईल, पण सध्या तरी नाहीये. सध्या जे आपल्याला जे आहे ना, 3-4 प्रकारे करता येते. एक 3D प्रिंटिंगद्वारे जे असते, एक स्टेम सेल्सद्वारे जे असते ते एक आहे. आणि ते 3D प्रिंटिंगचं जे कसं आहे तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीमध्ये काय करतायत,
समजा एखादा रुग्ण आहे, त्याला समजा अवयव पाहिजे आहेत, पण त्याला इतरांचं नको आहे, पण त्याचे सेल्स काढल्या जातात, त्याची 3D प्रिंटिंग केली जाते, 3D इंक बनवली जाते. समजा लिव्हर आहे, हार्ट गेलेला आहे, तशाच प्रकारची तो नवीन अवयव लॅबोरेटरीमध्ये तयार केला जातो, मग त्याला दिला जातो. परंतु याच्यामध्ये कंप्लेंट तुम्ही तयार करू शकत नाहीयेत. एक दुसरं जे आहे, नवीन एक प्राण्यापासून तयार केलं आहे, जे पिग वराह जे आहे डुकरापासून आहे, त्यांची आणि मानवाची हृदय आणि जे फुफ्फुस आहेत सेम आहेत त्या पद्धतीने, म्हणून त्याच्यावर सुद्धा त्यांना तयार करून त्यांच्यापासून तयार केलेले जे ऑर्गन्स हृदय आणि ते मानवामध्ये बसवण्याची प्रक्रिया आहे. कृत्रिमरित्या तुम्ही रक्तसुद्धा निर्माण करायचं आहे, कंप्लीट रक्त नाही होत, त्याच्या पेशी जे आहेत तशा तयार केल्या जातात. परंतु पूर्णतः जरी नसेल, येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा ह्यावर संशोधन होईल. त्यापूर्वी होण्याच्या पूर्वी सध्या नितांत लोकांना अवयवदानाची नितांत गरज आहे. लोकांनी ती भागवावी, त्याला काळ लागेल, बराच वेळ चालेल. त्यामुळे आता तुम्ही अवयवदान करावे ही लोकांना नम्रतेची नक्कीच. कृत्रिमरित्या अजूनपर्यंत यश या गोष्टीत प्राप्त झालेलं नाहीये, त्यामुळे अवयवदान हा एकमेव उपाय सध्या गरजूंसाठी असू शकतो. नक्कीच सर, वेळ अतिशय कमी राहिलेली आहे आपल्याकडे आणि शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. अगदी थोडक्यात काही गोष्टींवरती की शालेय पातळीवरती आयुष आणि अवयवदान या गोष्टीबद्दलचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि त्याबद्दलची म्हणजे जागरूकता निर्माण करण्यामध्ये ही गोष्ट किती मदतनीस ठरू शकते, एक डॉक्टर म्हणून आणि तुमचा अनुभव या विषयाचा असल्याने काय सांगाल अगदी संक्षिप्त? सर, संक्षिप्त सांगू का तुम्हाला? मी यासाठी एक चित्रपट बनवलेला आहे, अवयवदानावर आधारित तुझ्यासाठी काही हा जे चित्रपट बनवलेला आहे, त्याची मूळ संकल्पनाच ही होती की हा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांना कळावा, पालकांना कळावा. अगदी पूर्ण सगळी डेफिनेशन म्हणजे चित्रपटामध्ये शासनाने जर हा चित्रपट शाळे पातळीवर, कॉलेज पातळीवर जरी दाखवला ना, बऱ्यापैकी लोकांना त्यामध्ये मदत होईल. आम्ही शासनाकडे हे चित्रपट सुद्धा देऊ शकतो. आणि शाळेतल्या जर लोकांनी कंपल्सरी जरी केलं, त्या मुख्याध्यापकांनी, प्रिन्सिपलनी, त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या जे टेक्स्टबुकमध्ये सुद्धा जर तयार करणारी जी व्यक्ती सगळी मंडळ आहे त्यामध्ये सुद्धा जर तयार केलं, जे बुक्स आहे त्यामध्ये सुद्धा जर आम्ही जे केलं, शालेय पातळीवर जर खऱ्या अर्थाने केलं ना, तर तिथून जे नवीन येणारी पिढी आहे ना सर, त्यांना जर कळालं ना, अख्ख्या तुमच्या कुटुंबांना कळेल. कारण मुलगा जेव्हा तोतऱ्या आणि बोबड्या मुलाने जर आईवडिलांना सांगितलं ना, तुम्ही अवयवदान करा, गरज आहे म्हटलं ना, त्यांचे आईवडील, त्यांची आजोबा सुद्धा नक्कीच करतील, हे मला अत्यंत खात्री आहे. खूप महत्त्वाचं होतं सर. विषय हा व्यापक आहे, खूप बोलता आलं असतं आणि खूप प्रश्न आहेत, पण नक्कीच काही महत्त्वाच्या टप्प्यांना आपण स्पर्श करत या विषयाबद्दलचं एक जे जागरूकता निर्माण करण्या हा जो उद्देश होता तो कुठेतरी साध्य होताना आपल्याला आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नातूनही दिसला. नक्कीच सर, कधीतरी पूर्ण हा विषय अजून त्याचे राहिलेले कंगोरे आपण उलगडून बघू, पण आता आपल्याला हा विषय इथेच हा कार्यक्रम थांबवण्याची वेळ येते, कारण आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत. नक्कीच सर, आपण अगदी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या स्टुडिओमध्ये हॅलो डॉक्टरच्या आलात, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या पूर्ण हॅलो डॉक्टरच्या टीमतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. मित्र, आपण पाहिलं की आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की आयुष आपल्याला जगायला शिकवतं आणि अवयवदान हे माणूस म्हणून आपल्याला अधिक समृद्ध करतं. नक्कीच स्वतः निरोगी राहणे ही आपली जबाबदारी जरी असली तरी त्यासोबत आरोग्याच्या माध्यमातून इतरांना जीवन देणं ही समाजप्रतीची सर्वोच्च सेवा आहे, असंच कुठेतरी आज आपल्याला या चर्चेतून एकंदरीत जाणवतं. याच सकारात्मक विचारांसह आज आपण या चर्चेला विराम देत आहोत. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. नमस्कार.